गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आता काय बघायचं आपल्याला? आयडियम्स अँड फ्रेजेस. इडियम्स अँड फ्रेजेस. इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे काय? म्हणी आणि वाक्प्रचार. बरोबर, मराठीत आपण त्याला म्हणी म्हणतो आहे की नाही, आणि वाक्प्रचार म्हणतो. तसे इंग्लिश मध्ये काय आहे ते इडियम्स आणि फ्रेजेस आहे. कशासाठी यूज करतो रे आपण म्हणी? काय यूज करतो म्हणजे आपलं म्हणणं आपल्याला थोडक्यात सांगायचं असतं. बरोबर, सगळा फापट पसारा सांगत बसण्यापेक्षा, हे झालं आणि ते झालं आणि एखाद्याला सांगत बसण्यापेक्षा आपण काय सांगतो, एखादी म्हण यूज करतो. हे की नाही, काय करतो? म्हण यूज करतो. आता दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं म्हणतो की नाही आपण, तर त्याला एक म्हण आहे आपली, कोणती? तुला ना मला घाल कुत्र्याला. म्हणजे याच्यातनं आपल्याला काय समजते की एवढं मोठं सांगण्यापेक्षा, एवढा मोठा निबंध लिहिण्यापेक्षा एका वाक्यात आपण काय केलं, सगळा विषय संपून टाकला. तसं इंग्लिशमध्ये पण इडियम्स आहे, ते आपण काय करतात, एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये काय करतात, विषय संपून टाकतात. म्हणजे जे म्हणायचे ते त्याच्यावर आपल्याला समजून जातं आहे की नाही. सो बघा इथं मी लिहिलेत काही म्हणी, इडियम्स, त्या एक तुम्हाला शिकवतोय. थ्रू थिक अँड थिन. आता बघा, थ्रू थिक अँड थिन, सो त्याचा मिनिंग दिलाय थ्रू ऑल द कंडिशन्स. म्हणजे काय? थिक म्हणजे काय? जाड. थिन म्हणजे काय? पातळ. बरोबर, म्हणजे याचा लिटरली मिनिंग घ्यायचं नाही आपण, याचा लिटरली मिनिंग घ्यायचा नाही. म्हणजे इथं जसं दिलंय तसंच नाही म्हणायचं थ्रू थिक अँड थिन म्हणजे जाड आणि पातळ यांच्यामधून, तसं नाही. थ्रू थिक अँड थिन म्हणजे काय की चांगली ही कंडिशन आणि वाईट ही कंडिशन, म्हणजे जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने. बरोबर, सो थिक अँड थिन म्हणजे थ्रू ऑल द कंडिशन्स, म्हणजे चांगलं असू दे नाही तर वाईट असू दे, त्याच्यामधून पुढे जाणं त्याला म्हणतात थ्रू थिक अँड थिन. आता पुढे काय म्हटलं बघा, बाय हुक और बाय क्रूक. बाय हुक और बाय क्रूक मराठीत आपल्याकडे म्हण आहे बघा, हा हिंदीमध्ये सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. तसं बाय हुक और बाय क्रूक म्हणजेच काय, बाय एनी मीन्स नेसेसरी, म्हणजे जी ज्याची गरज आहे ती सगळ्या गोष्टी करून, त्या सगळ्या गोष्टी करून आपण काय करणार, एखादं काम करायचं. बरोबर, म्हणजे काय, साम दाम दंड भेद, म्हणजेच बाय हुक और बाय क्रूक. जसं होईल तसं जी पण मेथड आपल्याला अप्लाय करावी लागेल त्या मेथडने आपण काय करायचं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. त्याला म्हणायचं बाय हुक और बाय क्रूक. त्याच्यानंतर बघा, बाईट द बुलेट. बाईट द बुलेट म्हणजे काय? बाईट म्हणजे चावणे, बुलेट म्हणजे काय, बंदुकीची गोळी. पिक्चर मध्ये बघा कधी कधी विलन एखाद्या हिरोला गोळी मारतोय आणि तो हिरो अशी गोळी पकडते आणि असं करते आहे की नाही. म्हणजे काय रे, लिटरली तसा मिनिंग आहे का त्याचा की बुलेट घ्यायची, गोळी घ्यायची आणि चावायची? त्याचा मिनिंग असा आहे की फेस अ पेनफुल सिच्युएशन करेजियसली. म्हणजे आयुष्यामध्ये काही पेनफुल सिच्युएशन आली तर ती पण फेस करायची. कशी? करेजियसली. म्हणजे ती बंदुकीची गोळी चावण्यासारखं आहे की नाही, बंदुकीची गोळी चावण्यासारखं, म्हणजे फेस अ पेनफुल सिच्युएशन करेजियसली. पुढचं इडियम बघा, कॉस्ट अन आर्म अँड अ लेग. बरोबर, म्हणजे काय, हात आणि पाय दोघांची किंमत मोजायला लागणे. म्हणजे काय, खूप खर्च होणे. काय होणे? खूप खर्च होणे. एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह असं त्याचं मिनिंग आहे. काय मिनिंग आहे? एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, हातही जाणे आणि पाय पण जाणे. एखादी गोष्ट आपल्याला विकत घ्यायची आणि आपल्याकडे पैसेच नाही. बरं, आपण काय म्हणतो गमती गमतीत, आता माझा काय हात तोडून देऊ का त्याला? म्हणजे काय, कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग, म्हणजे खूप महाग असणं. एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह त्याला काय म्हणायचं? कॉस्ट अँड आर्म अँड लेग. आता नेक्स्ट बघा, अराउंड द बुश. बुश म्हणजे काय रे? झाडाच्या फांद्या. बरोबर, झाडाच्या फांद्या किंवा त्याचा जो बुड आहे किंवा त्याचं जे मूळ आहे ते सोडून बाकीचा जो पार्ट आहे तो. सो अराउंड द बुश म्हणजे काय, अवॉइड स्पीकिंग डायरेक्ट अबाउट द टॉपिक, म्हणजे मूळ मुद्दा सोडून बाकीच्याच गोष्टींवरती बोलत बसणे, त्याला काय म्हणतात? अराउंड द बुश. मराठीत तो डायलॉग आहे बघा, फांद्या छाटत नाही बसायचं, डायरेक्ट मुळावर गाव घालायचं. म्हणजेच काय, अराउंड द बुश, डोंट गो अराउंड द बुश, कम टू द पॉइंट. पॉइंट वरती बोलायचं. पण अराउंड द बुश म्हणजे अवॉइड स्पीकिंग डायरेक्ट अबाउट द टॉपिक. काही लोकांना सवय असते बघा, अराउंड द बुश डायरेक्ट काय झालं ते सांगत नाही, इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतात, हे असं झालं ते तसं झालं. मग आपण काय म्हणतो, अरे झाले काय, मुद्द्याचं बोल, पण त्याची सवय काय आहे? अराउंड द बुश. आता पुढे बघा, ब्रेक अ लेग म्हणजे काय, पाय तोडा किंवा पाय मोडा. तसं मिनिंग आहे का त्याचा? सो इकडे मी लिहिलंय ब्रेक अ लेग आणि त्याचं मिनिंग लिहिलंय काय, गुड लेग. काय लिहिलंय?
गुड लक. आता हे असं का लिहिलं असेल ब्रेक अ लेग आणि इकडे गुड लक? सो इंग्लंडमध्ये काय होते म्हणजे अजूनही आहे, थिएटर असतात म्हणजे काय, नाटक करतात, ड्रामा परफॉर्म करतात की नाही. मग त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांच्याकडे एक सुपरस्टिशन होती. कोणती सुपरस्टिशन होती? की गुड लक म्हणलं की काय होतं, नजर लागते. काय होते? नजर लागते. आणि मग तो ड्रामा किंवा तो जो परफॉर्मन्स आहे तो काय होतो, बिघडतो. काय होतो, बिघडतो. म्हणून ते काय म्हणायचे की कुणाला कळायला नको म्हणून आपण काय म्हणायचं, गुड लक नाही म्हणायचं, आपण काय म्हणायचं, ब्रेक अ लेग म्हणायचं. काय म्हणायचं, ब्रेक अ लेग. म्हणजे गुड लकलाच ते काय म्हणतात, ब्रेक अ लेग. आलं का लक्षात? ब्रेक अ लेग म्हणजे पाय मोडा असं नाही. ब्रेक अ लेग म्हणजे गुड लक, तुम्ही जे करताय त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळावं म्हणून काय आपण म्हणतो, आपण पण म्हणतो की नाही एखाद्याला गुड लक, बेस्ट ऑफ लक. तसं ते लोक काय म्हणतात, ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग. हा ठीक आहे. सो लिहून घ्या. सुरू झाले कधी बंद करा. आता पुढचे बघा, मग अशी तुम्ही लिहून घेतले त्याचे मिनिंग तुम्हाला समजले. आता पुढचे बघा काय म्हटलंय, ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे खरोखर बर्फ तोडायचा आहे का इथं? नाही. पण त्याचं मिनिंग काय दिलं त्यांनी, मेक पीपल फील कम्फर्टेबल किंवा स्टार्ट टॉकिंग. इथं फॉर्म आहे, स्टार्ट टॉकिंग. म्हणजे बघा आपण जर एक बर्फाची स्लीट आहे, त्या बर्फाच्या स्लीट खाली अडकलो तर काय होईल रे, गुदमरेल ना आपलं. कम्फर्टेबल वाटणार आहे का? नाही वाटणार आहे. मग काय करायचं, दुसऱ्या माणसाने काय करायचं, ब्रेक द आईस. म्हणजे तो आईस ब्रेक करायचा म्हणजेच मला कम्फर्टेबल वाटेल. किंवा क्लासरूम मध्ये आपण आलोय, तुम्ही सगळ्या क्लासरूम मध्ये बसला हा आणि सगळे एकदम शांत बसले, कम्फर्टेबल नाही, अनकम्फर्टेबल वाटतंय तुम्हाला, बरोबर. आणि मी क्लासमध्ये आलो आणि असं केलं म्हणजे मी काय केलं, तुमच्याकडे बघून हसलो आणि बोलायला सुरुवात केली. सो त्याला काय म्हणतात, ब्रेक द आईस. आणि मी बोलायला लागलो की तुम्ही एकदम कम्फर्टेबल वाटायला लागला तुम्हाला, आहे की नाही. सो त्याला काय म्हणतात, ब्रेक द आईस. त्याला काय म्हणतात, ब्रेक द आईस. आता पुढे क्राय वुल्फ. क्राय वुल्फ, तुम्ही ही गोष्ट ऐकली का, लांडगा आला लांडगा, बरोबर. ते पोरग असते आणि ते मेंढ्या चालतात आणि खोटच म्हणतो, लांडगा आला लांडगा, ते लोक पळत येतात. म्हणजे ते काय असते, खोटं असते. खोटं असते. सो क्राय वुल्फ म्हणणं की म्हणायचं गिव्ह अ फॉल्स अलार्म, म्हणजे चुकीचा अलार्म द्यायचा, बरोबर. चुकीची गोष्ट सांगायची, खोटच विनाकारणच म्हणायचं, क्राय वुल्फ. सो गिव्ह अ फॉल्स अलार्म, त्याचा मीनिंग आहे. परत बर्न ब्रिजेस. बर्न म्हणजे पेटवणे, जाळणे. आणि ब्रिजेस म्हणजे काय, ब्रिज, नदीवरून हे ब्रिजेस असतात बघा. सो ते ब्रिज जर जाळले तर काय होईल रे, माघारी कसं राहणार आपण, पुढे आलो आणि ब्रिजेस तोडून टाकली किंवा जाळून टाकली, जायचं कसं. सो बर्न ब्रिजेसचं मीनिंगच आहे डिस्ट्रॉय रिलेशनशिप्स ऑन पाथवे बॅक. रिटर्न जाण्याचे सगळे मार्ग काय करायचे, बंद करून टाकायचे. कोंडाण्याची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, कोंडाण्याची. सो कोंडाण्यावरती लढायला आल्यानंतर मावळे कधी कधी काय होते, मावळे ते लढायला नको म्हणत होते, बरोबर. आणि ते सूर्याचे जे होते तानाजी मालुसरेचे भाऊ, बरोबर, त्यांनी काय केले, परतीचे दोर कापून टाकले आणि मावळ्यांना सांगितलं की आता आय हॅव बर्न द ब्रिजेस, मी परतीचे दोर कापून टाकले, आता लढून कोणाला जिंका नाही तर उड्या टाकून मारा, बरोबर. सो त्याला म्हणतात बर्न ब्रिजेस, डिस्ट्रॉय रिलेशनशिप्स ऑर पाथवे बॅक, पाठीमागे जाण्याचे सगळे मार्ग बंद. ठीक आहे. आता पुढे बघा, क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. क्राय म्हणजे रडणे, ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे सांडलेल्या दुधावरती रडणे. आता दूध सांडल्यानंतर ते आपल्याला भरून घेता येईल का, येईल का भरून घेता, आणि त्याच्यावरती रडून काय फायदा आहे का आता, अरे दूध सांडलं, ते भरून येणार आहे का आता, ते नुकसान झालेलं भरून येणार आहे का. मग क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे काय, रिग्रेट समथिंग दॅट कॅनॉट बी अंडन, म्हणजे एखादी जी दुरुस्त न करता येणारी चूक असेल किंवा जे परत आपल्याला मिळवता येणार नाही आणि ते आपल्या हातून निघून गेले त्याच्यासाठी रडणं म्हणजे काय, क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. काय, क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. तुमची एक्झाम झाली आणि तुम्हाला कमी मार्क्स पडले, त्याच्या आधी तुम्ही अभ्यास केलेला नव्हता आणि आता तुम्ही रडताय, अरे मी अभ्यास केला असं तर असं झालं असतं, म्हणजे आता रिग्रेट करताय. पण आता ते रिटर्न येणार आहे का, ते अंडन होणार आहे का आता, ठीक आहे, होणार नाही. म्हणजे तुम्हाला परत एक्झाम देता येणार आहे का, नाही देता येणार. म्हणजेच क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, त्याच्यावरती रडत बसणे, जे की आता परत पुन्हा ते करेक्शन करता येत नाही. आणि शेवटचं आहे बघा, ऍपल ऑफ वन्स आय. ऍपल ऑफ वन्स आय म्हणजे एखाद्याच्या डोळ्याचा सफरचंद,
नाही, त्याचा मिनिंग तसा नाही, म्हणजे जरी तसं दिलेलं असलं तर त्याचा मिनिंग जसंच्या तसं घ्यायचा नाही. सो समवन व्हेरी डिअर अँड लव्ह. ऍपल ऑफ वन्स आय म्हणजे काय? समवन व्हेरी डिअर अँड लव्ह म्हणजे एखादा माणूस एखाद्याच्या खूप आवडीचा असतो, बरोबर की नाही? काही फेवरेट टीचर असतात किंवा लहान बाळ असतात बघा घरामध्ये, ते आपल्यासाठी काय असतात किंवा मोठ्या लोकांसाठी काय असतात? ते ऍपल ऑफ वन साइज असतात, म्हणजे त्यांची ती आवडते असतात, डिअर असतात, त्यांना जास्त प्रेम दिलं जातं, राईट? सो त्याला म्हणतात ऍपल ऑफ वन्स आय, बरोबर? सो हे लिहून घ्या. चला